मित्रांनो 4000ची खुर्ची मागवली ह्या बॉक्स मध्ये. तर ओपन केल्यावर बघा खुर्ची किती भारी आहे 4000ची. तर चला ओपन करून दाखवतो. तर फायनली आता आम्ही टेंभुर्णीला चाललोय. पण टेंभुर्णीला मी आणि परी चाललोय फक्त. शिव आणि मम्मी नंतर येणार आहे. परी बळबळ चालली परी, इच्छा नव्हती तिची. तर फायनली घरी आलो पुण्यावरून. तर परीला आणि मला नाही सगळ्यांना आमच्या घरादाराला पित्ताचा लय त्रास आहे. तर परीचं लागलं डोकं दुखायला, मला बी गुदगुदगुद व्हायला. आणि येताना आपण प्रायव्हेट गाडीनं म्हणजे अशा गाड्या येतात ना त्याला हात केला. मित्रांनो मी एक स्प्राइटची बाटली पिली मग माझं डोकं थांबले. आणि काय होतंय एसी सुद्धा आम्हाला खपत नाही. एसीत सुद्धा आम्हाला उलट्या होत्या त्या. आता तुम्ही म्हणत असताना की यार एवढं घर बांधलं आणि गाडी कधी घेताय, तर त्याचं पण सरप्राईज लवकरच तुम्हाला बघायला मिळेल. तुमच्या आशीर्वादानं बंगला झालाय आणि तुमच्या आशीर्वादानं गाडी होणार नाही, शक्य आहे का? मित्रांनो आम्ही मम्मीला काय सांगणार नाही. जसं स्कूटीला सरप्राईज दिलं तसं गाडीला द्यायचं. सरप्राईज हा नाही, गाडीचं सरप्राईज नाही द्यायचं. पप्पा देऊया ना. तर आता घरी पोचलोय. आता तुम्हाला मी काय करतो माहितीये का, आपला जिना दाखवायचा का बेडरूम दाखवायची? हा पप्पा ही दाखवू. नाही तुम्हाला ना नाही बेडरूम दाखवतो. बेडरूम कपाट बिपाट एक नंबर झालंय नुसतं. पण अर्ध काम आहे, थोडंच राहिलंय. पण तरी बी कपाट बघा, फायनल व्हिडिओ एक नंबर येणार आहे. का तर फायनल मध्ये ही अशी अर्धी काच भरपूर कामं झाली ती. फायनल एवढं मोठं येणार आहे. तर फायनल व्हिडिओ मध्ये सगळं टाकाटक झालेलं दावून कलर बिलर. असली गाडी घ्यायची कुणाला असली नाही, आपल्याला नाही आवडत असली. तर आपली फोर व्हीलर बी लवकरच येईन तुमच्या आशीर्वादानं. पण लवकर नाही, सध्या आता एवढा लोड संपू द्या, नंतर बघूया गाडीचं. आम्ही आता दुसऱ्याच्या गाड्यांना जातो तेव्हा लोक म्हणतात यार तुम्ही एवढं घर बांधलं, रील स्टार हाय आणि मग तुम्ही कसं काय भाड्याच्या गाडीनं फिरताय आणि ते. अरे माझं कसं म्हणणं माहिती आहे का, लोकांना धावण्यासाठी श्रीमंती नाही, आपली स्टेप बाय स्टेप असते. आपल्याकडे पैसा जेवढा मुबलक आहे तेवढंच. आणि एवढा इन्कम नाही आमचा की कचाकच एका टायमाला घरन गाडी बंगला. मित्रांनो काय एवढ्या एक बांगड्या येत्या एवढ्या, तिथे एक बॉक्स पडलाय माझा. तर घरात बऱ्यापैकी राडा पडलाय, तुमच्यासारख्याच कमेंट येते त्या. तर अजून 2-4 दिवस कलर बिलर झाला. मित्रांनो 4000ची खुर्ची मागवली ह्या बॉक्स मध्ये. तर ओपन केल्यावर बघा खुर्ची किती भारी आहे 4000ची. तर चला ओपन करून दाखवतो. तुला ओपन होईन का? पण तुला तास लागन ती कापायला आणि ती नानी इकडे मी कापतो. तर झालंय, परीने कापलंय. ऐकत तर थोडी बी नाही ह्यात खुर्ची बघा. तुला निघणार नाही आता, ती वजन भरपूर आहे परी. थांब दाजा काढतय, काढ दाजा, वजलय काढ. तर खुर्ची बघू शकता 4000 कशाला दिल्यात कळल तुम्हाला आता. तर ही खुर्ची ओपन करायला येत नसती. तुला एक काम करतो, कॅमेरा धर, ते तुला नसतंय जमत. ते खुर्ची जजमेंट मलाच माहिती. आणि कुणासाठी आणली खुर्ची ती पण तुम्हाला सांगतो मी. तर बघा ही खुर्ची अशी आहे. तर या खुर्चीची खासियत तुम्हाला सांगतो. हे असं करायचं, हे असं बंद कर. तर मित्रांनो बघू शकता ही 4000ची खुर्ची. तर ही खुर्ची कुणासाठी मागवली? तर आपल्या गुरुसाठी मागवली. तर आता तुम्ही म्हणता सांग गुरु कोण आहे? तर तुम्हाला मी गुरु दाखवू शकत नाही, का तर गुरुची प्रायव्हसी आहे. ती म्हणते मला काय माझं नाव सांगू नको सोशल मीडियावर. आणि ती फक्त माझ्यासाठीच आहे बरं का, इतर कोणाचे प्रॉब्लेम जरी आणले तरी ते सॉल्व्ह करत नाही आहे. आणि का तर तिला खूप बिझी आहेत, सॉफ्टवेअरचे मोठे मोठे कामं करतात. तर ते वयस्कर आहेत जरा. आणि मला म्हणले होते जरा तसे, त्यांनी मला फोटो टाकला की ही खुर्ची चांगली कम्फर्टेबल आहे, म्हणून मी डायरेक्ट बुक केली ही खुर्ची. हो का किती भारी आहे बघा. हो का हे असं करायचं आणि हो का हे असं आराम. त्यांच्या घरी पण अशीच आहे, त्यांनी येताना आणली होती. पण मी म्हणलं आता आपल्याकडे येतात म्हणल्यावर अधूनमधून कधीतरी मग त्यांच्यासाठी राहावी म्हणून आपण बुक केली. एकदम मजबूत आहे आणि झोपू पण शकतो, लय भारी वाटतंय. आणि खरं सांगायचं म्हणजे गुरुची मदत एवढी मला जवळपास मित्रांनो, एकदा आपलं 80-90 हजार रुपये पेमेंट अडकलं होतं फेसबुकला. आयडी आपली चालली होती, तर त्यावेळेस गुरुनं आपली माघारी आणली. आणि असे कित्येक वेळेस तर प्रॉब्लेम झालेत. आत्तासुद्धा माझी इंस्टाग्रामची आयडी सस्पेंड झाली, त्यांच्याकडे दिली रिकवरला. तर मी 2-4 दिवस बाहेर असल्यामुळं ते म्हणले बघू माघारी आल्यावर करू. तर ती आयडीसुद्धा सध्या त्यांनी आपली बाहेर काढायला लागला ती इंस्टाग्रामची. बरंच काय हेल्प केली ती पण विदाऊट पैशाची, विदाऊट ह्याची.
तर मग आपल्या गुरुसाठी थोडंसं केलं म्हणजे काय लय नाही आहे. तर चला आता खुर्ची तर बघितली तुम्ही, आता तुम्हाला कपाट दाखवतो कपाट कसं आहे. चला कपड दाखवते. बघा, जवळून बघा खुर्ची छान वाटते का? आता ह्याच्यावर झोप चाल तुम्ही तर कमेंट करून सांगा मला कशी वाटते. कमेंट करून सांगा कशी वाटते खुर्ची. मी तर बुटकी आहे पण अशी महाग करून झोपते. तर बघा या असं इकडून बघितलं तर बघा अशी दिसते एकदम कम्फर्टेबल. तेवढंच निघलंय ना खुर्ची. तर बघू शकता हो का इथं आपला आरसा येणार आहे आणि हे इथं लावलंय आणि हे पट्ट्या कमी पडल्या त्या खालच्या साईडला. त्याच्यामुळं सगळं अर्ध काचं काम आहे. घरात अजून राड आहे, अजून एक दिवसाचं काम आहे. पण ती ही पट्टी न आल्यामुळे ती मिस्त्री बी सुट्टी आणली. मिस्त्री म्हणलो येते पट्टी आली. आता आज पट्टी आली, उद्याच्याला सगळं फायनल होईल. सगळं अर्ध काच. आता कपाटात थोडंसं काय सामान भरलंय. ह्या बघा हे पूर्णपणे काय पॅक नाही केलेलं पण केलंय. असे ड्रॉवर वगैरे आहेत पप्पा इकडचा दाखव. आणि मग कपडे बरेचसे अशी बाहेर आहेत अजून लय मोठी. ते आता ह्यात कोंबायचे ते राहून चल. आता दुसरं वाट तुमचं. आता या हे आहे माझ्या पप्पाचं. हे माझं आहे, माझं सगळं मटेरियल ह्याच्यात बसणार आहे. परीचं चिवचं तिकडं त्योक त्योक सगळ्यांचीच कपडे ह्यात बसतात. एवढं मोठं कपाट आहे. तर फर्निचरमध्ये आपण लय म्हणजे नग म्हणत होतो पण केलं का तर परत एकदाच होतंय, सारखं होत नसतंय. तर कमेंट करून सांगा कसं झालंय. आता तुम्ही काय लोक म्हणतात की हे बघा काय पण दाखवतोच घेतलेलं हागलं मुतलं. तर ब्लॉगिंग ही विषयच असा आहे की दैनंदिन जीवनात काय होतंय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी ब्लॉगिंगमध्ये येतात. पण असं आम्ही लोकांसारखं दिशाभूल करत नाही किंवा एखादं स्क्रिप्टेड कुठलं तरी रडारडी किंवा हाणामारी हे असल्या गोष्टी करत नाही. आपण जे काय आहे आपलं ते रिअलमध्ये दाखवतोय. आणि धावण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे की आपण शून्यातून वरी आलोय आणि आपलाच बघून कोणीतरी एक आदर्श निर्माण करून स्वतःची परिस्थिती बदलू शकतो. आता मी बी ज्यावेळेस शून्यात होतो, ज्यावेळेस मी पत्र्याच्या घरात होतो, त्यावेळेस मी एका व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि मी इथपर्यंत पोहोचलोय. पण दुर्दैवाची गोष्ट एक की त्या व्यक्तीचं मी नाव सांगू शकत नाही का तर त्या व्यक्तीनं आपल्याला खूप कमी समजलं होतं म्हणून मी त्याचं नाव सांगणार नाही. जर त्याने मला कमी समजलं नव्हतं, त्याला त्याच्यासारखं जर मला समजलं असतं तर त्याचं नाव मी गर्वानं सांगितलं असतं तुम्हाला. तर त्याचा आदर्श पुढे ठेवूनच आपण इथपर्यंत पोहोचलोय. तर थँक्यू सो मच. अशीच साथ राहू द्या तुमची. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीचं काय आता राहिलेलं बघू, क्लिअर झाल्यावर दाखवूया सगळं आहे ना. फक्त हे जिना राहिला. जिना एक राहिलाय, जिन्याला काय दावण्यासारखं नाही. पण कपाट कसं वाटलं तुम्हाला तर कमेंट करून. वरती बी बघा, पप्पा मी वरती पोटमाळे केलेले आहेत एकदम वुडन मध्ये केलेला आहे. कलर कसा वाटतोय ह्याचा. आणि फिनिशिंगचं काम राहिलंय मित्रांनो अजून. ह्याच्यावरला पेपर काढायचं राहिलेत. हे काय क्लिअर नाहीये. हे सगळं परत आपण वॉश करून एकदम असं टाकाटाक काढायचं. करणार आहे. तर अजून शो पीस 2 राहिले तर ते बसवायचे राहिलेत. फक्त करून ठेवलंय, फक्त फिटिंग करायचं राहिलेत. तर फायनल व्हिडिओ येईलच लवकर. थँक्यू सो मच. अशीच साथ राहू द्या. कधीच उतणार नाही, मातणार नाही. हा आहे ना. गर्व घमंड नाही आला पाहिजे. बाय. बाय.